एका सुंदर रात्री लहान मुले अंगणात खेळत होती. आकाशात एक सुंदर आणि चमचमणारा चंद्र झळकत होता. मुले त्याच्याकडे बघत होती आणि त्यांच्यात चर्चा सुरू झाली. तितक्यात एक जादू झाली. चंद्र स्वतःच बोलू लागला. तो हसत म्हणाला, मुलांनो, मला बघून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना? चला, मी तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. चंद्राची गोष्ट. चंद्र पुढे म्हणाला, मी पृथ्वीभोवती फिरतो बर का, आणि त्यामुळे मी रोज वेगळा वेगळा दिसतो. कधी मी छोटा दिसतो, कधी अर्धा दिसतो आणि कधी पूर्ण मोठा दिसतो, म्हणजे गोल दिसतो. तुम्ही मला रोज पाहाल तर माझे बदलते रूप देखील तुम्हाला कळेल मुलांनो. मुलांनी आश्चर्याने विचारले, असं का होतं बरं चांदमामा? चंद्र हसत म्हणाला, हे सूर्यप्रकाशामुळे होतं बर का. सूर्याची किरणं जेव्हा माझ्या संपूर्ण भागावर पडतात तेव्हा मी पूर्ण चंद्र असतो, पण जेव्हा फक्त अर्धा भाग उजाळतो तेव्हा मी अर्धा चंद्र दिसतो. माझ्या कला बदलत असतात. बघूया चंद्राच्या कला कशा बदलतात. मित्रांनो, चंद्र पुढे म्हणाला, तुम्ही कधी माझ्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या रूपाकडे लक्ष दिलंय का? जेव्हा मी छोटा होऊन मोठा होतो त्याला शुक्ल पक्ष म्हणतात, आणि जेव्हा मी मोठा होऊन लहान होतो त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. मुलांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. वा, आम्हाला हे माहीतच नव्हतं चांदमामा. चंद्राची गुढता काय असते मुलांनो बघा. एक छोटा मुलगा विचारू लागला, चांदोमामा, तुझ्यावर खड्डे का बरं आहेत? चंद्र हसत म्हणाला, हे मोठे खडक आणि उल्कापिंड माझ्यावर आदळलेले आहेत, म्हणूनच माझ्या अंगावर खड्डे आहेत. पण त्यामुळेच मी अजून खास दिसतो, नाही का मुलांनो? आता चंद्र आणि पृथ्वी यांचे नाते काय मुलांनो, जाणून घेऊया. माझ्याशिवाय पृथ्वीवर रात्री एवढं सुंदर प्रकाश पडला असता का? समुद्राच्या भरती आहोटीला मी मदत करतो, त्यामुळे माझी भूमिका देखील खूप महत्वाची आहे बरं का मुलांनो. मुलांनी आनंदाने ओरडा केली, आरोळ्या मारल्या. चंद्रा, तू खूप छान आहेस बर का. चांदमामा माझा छान आहे. चंद्रही आनंदी झाला आणि म्हणाला, माझ्याबद्दल अजून शिकत राहा बर का, आणि मला रोज पाहायला विसरू नका. मुलांनी हसत आकाशाकडे बघितले. चंद्राची गोष्ट ऐकून त्यांना खूप मज्जा आली आणि त्यांना चंद्राविषयी बरीच माहिती देखील मिळाली. आज ते रोज आकाशात चंद्र पाहणार होते आणि त्याच्या रूपांबद्दल अधिक जाणून घेणार होते. काय मग मित्रांनो, आवडली चंद्राबद्दलची माहिती? अशाच अजून ग्रहांविषयी, ताऱ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत, पण त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.